मनसेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यादीवरून फिरवला शेवटचा हात। अर्ज घेण्यासाठी अविनाश जाधव, गजानन काळे दाखल। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा। पुण्यात आमची यादी फायनल। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावरती लढणार, तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवार यांची माहिती। राखी जाधव यांचा भाजपामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता। मुंबईसाठी भाजपाकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर। आतापर्यंत 66 जणांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी। शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वरळी, दादर, माहीम, शिवडी या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश। वरुण सरदेसाई हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वरुण सरदेसाई इथे पोहोचलेले आहे। एबी फॉर्म वाटप मनसेकडून आजपासून सुरू केलं जाणार आहे आणि आता दोन्ही पक्षातील नाराजांवर चर्चेची शक्यता आहे, कारण वरुण सरदेसाई इथे आता शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी ती चर्चा करतील आणि आता यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वरुण सरदेसाई पोहोचलेले आहे। सध्या आपण पाहतोय जागा वाटपावरून काही ठिकाणी तिढा आहे मनसे आणि शिवसेना उभाटामध्ये, आणि त्यातूनच आता एबी फॉर्म देण्यासाठी आता काही वेळच शिल्लक राहिलेला आहे आणि त्यातून वेगवेगळ्या नाराजी नाट्य समोर येत असल्याने आता याच्यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय। किल्लेदारांना तिकीट दिल्यानं स्नेहल जाधव नाराज असल्याचं कळत आहे। यशवंत किल्लेदार यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्नेहल जाधव वार्ड क्रमांक 192 मधून इच्छुक होत्या, मात्र आता त्यांना इथं तिकीट डावलण्यात आलं, त्यामुळे स्नेहल जाधव यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे। आपण पाहतो आता नाराजी नाट्य देखील समोर येऊ लागलेलं आहे। हेच नाराजी टाळण्यासाठी ऐन वेळेवर एबी फॉर्म देण्याचं नियोजन आखण्यात आलेलं होतं, मात्र यशवंत किल्लेदार यांना 192 वार्डमधून मनसेनं तिकीट दिलं, त्यानंतर स्नेहल जाधव नाराज झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी फोन लाईनवर आहेत। प्रणाली, आता स्नेहल जाधव नाराज झालेले आहेत कारण यशवंत किल्लेदार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आता यांची नाराजी कशा प्रकारे भोवणार किंवा त्रास देणार, काय या संदर्भातले अपडेट? वॉर्ड क्रमांक 192 इथून स्नेहल जाधव ज्या की सरचिटणीस आहेत मनसेच्या, म्हणजे होत्या असं म्हणावं लागेल, पण त्यांनी राजीनामा दिलाय। एकूण जर बघितलं तर स्नेहल जाधव म्हणजे जाधव कुटुंबीय यांचे मनसे बरोबर खूप जवळचे संबंध राहिलेले आहेत। स्नेहल जाधव या स्वतः नगरसेविका राहिलेल्या आहेत। त्यांचे पती सुद्धा एक टर्म नगरसेवक राहिलेले आहेत, त्यामुळे दोघेही पती पत्नी एक टर्म नगरसेवक होते। यावेळेला 192 मधनं त्यांची इच्छा होती की त्यांनी निवडणूक लढावी, परंतु 192 मधनं यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्यामुळे स्नेहल जाधव नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे। एकूणच मनसेला हा ऐन माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये धक्का म्हणावा लागेल, कारण स्नेहल जाधव आणि जाधव कुटुंबीय हे फार जुने असे मनसेचे पदाधिकारी राहिलेले आहे। महिला संघटन म्हणून स्नेहल जाधव यांचं सुद्धा चांगलं काम होतं। अशात माहीम विधानसभा क्षेत्रात मनसेला स्नेहल जाधव यांच्या निमित्तानं एक मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आपल्याला बघायला मिळतो। जी, धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।